नमस्कार रसिक श्रोते हो नमस्कार. कथाकथन चॅनलतर्फे मी विजय महामेने आपणा सर्वांचं स्वागत करतो आहे. जवळपास 1 महिन्याच्या विश्रांतीनंतर मी आपणासमोर एक नवीन कथा सादर करतो आहे. कथेचं नाव आहे मीच तुमची राधा. मित्रांनो, या कथेच्या विषयाविषयी थोडंसं सांगायचं म्हणजे 1968 साली व्यंकटेश माडगुळकर यांनी या विषयावर एक नाटक लिहिलं होतं आणि मला वाटतं 2009 किंवा 2010 साली शाहरुख खानचा एक सिनेमा पण या विषयावर येऊन गेलेला आहे. माझी कथा ऐकून झाल्यानंतर जाणकार रसिक वाचक नाटकाचं नाव आणि सिनेमाचं नाव नक्की ओळखतील. माझी पुढची कथा जेव्हा मी सादर करेन त्यावेळेस मी तुम्हाला नाटकाचं नाव आणि सिनेमाचं नाव सांगेन. कथेचं लेखन केलंय विजय महामेने यांनी. कथा आपल्यासमोर सादर करतायत विजय महामेने. मित्रांनो, कथाकथन चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा ही आपणास नम्र विनंती. चला तर कथेला सुरुवात करूया. मीच तुमची राधा. कथेचं नाव. रेणू रेणू टायची गाठ बांधत महेशने हाक मारली. माझी ब्रीफकेस आणि रुमाल दे. मम्मी तुझ्या हाताने दूध पाज. मयूराचा हट्ट. मम्मी मला टावेल दे. बाथरूममधून विनोद ओरडला. या सगळ्यांच्या दिमतीला मीच हवी. स्वतःच्या हाताने घ्यायला काय होतंय? रेणू स्वतःशीच चडफडत म्हणाली. पदर खोचून तिने गॅसवरचा कुकर खाली ठेवला. बेडरूममधला टॉवेल विनीतला दिला. रेणू, अगं माझे सॉक्स कुठे आहेत? दुधाचा ग्लास तिने मयूराच्या हातात दिला. कपाटातून सॉक्स काढून महेशच्या पुढ्यात ठेवले. महेश रेणूच्या अवताराकडे बघतच राहिला. गालाला केसांना पीठ लागलेलं, साडीवर दूध सांडलेलं, कमरेला खोसलेला पदर, केस कसे तरी बांधलेले, खांद्यावर डोकावणारी ब्राची पट्टी, डोळ्यावरचा चष्मा नाकावर घसरलेला, त्रासिक असा चेहरा, गोल गरगरीत बांधा. रेणू, तू हल्ली फारच गवाळी राहायला लागलीस. सॉक्स पायात घालत महेश म्हणाला. असू द्या, मी बरी आहे अशीच. मग का नाही एखाद्या नटवीशी लग्न केलं? पूर्वी माझं किती कौतुक करत होता तुम्ही, आणि आज 2 मुलांची आई झाल्यावर मी तुम्हाला गवाळी वाटायला लागले. रागाचा पारा सरकन चढून मुखावाटे स्फोट झाला. महेशने सावरून संभाषण आटोपतं घेतलं. ब्रीफकेस घेऊन तो घराबाहेर पडला. 5-10 मिनिटांनी त्याची कार ऑफिसच्या दिशेने निघाली. मुलांच्या शाळेची तयारी करून रेणूने त्यांना बसमध्ये बसवून दिले. असा हा महेश आणि रेणू यांच्या संसाराचा सुखी म्हणावा असा 10व्या वर्षाचा दिनारंभ. मेकॅनिकल इंजिनियर महेश राजेंद्र अँड राजेंद्र लिमिटेड या कंपनीचा प्रोडक्शन मॅनेजर. खूप बिझी असल्यानं संसाराकडे आणि रेणूकडे लक्ष द्यायला त्याला वेळच मिळत नसे. लग्नानंतर सुरुवातीला रेणूच्या सहवासात रमणारा महेश म्हणजे रेणूच्या दृष्टीने संपलेलं एक सुखद स्वप्न होतं. हल्ली तर रोज उशिरा घरी येणं आणि रेणूला ऑफिसमधल्या समस्या ऐकवणं हाच काय दोघांचा एकमेकांमधला संवाद. घरातली आणि बाहेरची संसारोपयोगी कामे रेणूलाच बघावी लागत होती. स्नान आटोपून रेणू ड्रेसिंग टेबलासमोर येऊन उभी राहिली. आरशातल्या प्रतिबिंबाने तिला महेशची कॉमेंट ऐकवली. गबाळी. रेणूला स्वतःचं 10 वर्षापूर्वीचं रूप आठवलं. विपुल केश सांबाराच्या रोज निरनिराळ्या रचना, चवळीच्या शेंगेसारखी काया रोज आकर्षक वस्त्रांनी सजवून डौलदार चालीने ती जेव्हा कॉलेजात जात असे तेव्हा कितीतरी नजरा तिच्यावर खिळून राहत. आज मात्र चवळीची शेंग भोपळ्याची स्पर्धा करते.
टपोरे डोळे चष्म्याआड कैद झाले. केश आणि वेशभूषेतला चोखंदळपणा लोपला होता. 2 बाळंतपणानंतर असं होणं स्वाभाविक आहे अशी तिने स्वतःची समजूत घातली. केस विंचरताना तिची नजर टेबलावर पडलेल्या वर्तमानपत्रातल्या जाहिरातीकडे गेली. सुप्रसिद्ध नर्तिका नीलांबरीच्या कार्यक्रमाची जाहिरात होती. 40शी पार केलेली नीलांबरी अजूनही इतकी छान दिसते. रेणूला तिचा हेवा वाटला. परवा बालगंधर्वला तिचा शो होता. आज या कार्यक्रमाची तिकिटे काढायला महेशला सांगते, स्वतःशीच म्हणत तिने प्रसाधन आटोपलं. दुपारी 2 वाजता मयुरा विनीत शाळेतून आले. त्यांना जेवायला वाढून ती बेडरूममध्ये आली. कालची अपूर्ण राहिलेली कादंबरी तिने वाचायला घेतली. फोनची रिंग वाजली. महेशचा फोन होता. रेणू, आज उशीर होईल. त्यात नवीन ते काय आहे, रोजच उशीर होतो. बरं ठीक आहे. हे बघा, परवा आपल्याला नीलांबरीचा शो बघायला जायचं आहे. त्याची तिकिटे तुम्ही बुक करा. ओके म्हणत महेशने फोन ठेवून दिला. रेणूने पुन्हा वाचायला सुरुवात केली. 4-5 पानं वाचून होत नाहीत तोच तिला झोप लागली. तासाभराने तिला जाग आली. उठून पाहते तर मयुराने सगळ्या खोलीत खेळण्यांचा पसारा करून ठेवलेला. विनीत आणि त्याच्या मित्रांचा गोंगाट चालला होता. उष्टी ताटं डायनिंग टेबलवर तशीच पडलेली होती. आसतच उठून तिने सगळा पसारा आवरला. मयुराचे कपडे बदलून तिला बाहेर खेळायला पाठवले. फ्रेश होऊन तिने स्वतःसाठी चहा केला. चहाचा कप घेऊन ती गॅलरीत आली. चहाचे गुटके घेत ती रस्त्यावरची रहदारी बघत बसली. थोड्या वेळाने घड्याळाकडे बघत स्वतःशीच म्हणाली, चला गबाळ्या रेणूबाई, रात्रीच्या स्वयंपाकाला लागा. आणि ती किचनकडे वळाली. विनीत मयुरा बाहेरून हुंदडून आले आणि टीव्हीचा रिमोट घेऊन भांडू लागले. विनीत, मयुरा, आधी हातपाय धुवून तुमचा होमवर्क पूर्ण करा, मग टीव्ही बघा. रेणू त्यांच्यावर ओरडली. रात्री 8:30 वाजता रेणू जेवणाची तयारी करत असताना महेश घरात शिरला. फ्रेश होऊन कपडे बदलून डायनिंग टेबलच्या खुर्चीत येऊन बसला. सगळेजण जेवायला बसले. महेश म्हणाला, रेणू, मला प्रमोशन मिळतंय, पण त्यासाठी मला मध्य प्रदेशमधल्या छत्तरपूर या शहरात जावं लागेल. काही नका जाऊ तिथे, नको ते प्रमोशन. रेणूचा सल्ला. असं का म्हणतेस? पगारात भरपूर वाढ होते. शिवाय माझ्यासोबत पानसे आणि सूर्यवंशी देखील आहेत. मी ही संधी सोडणार नाही. मला पुढच्या महिन्यात जावे लागेल. पप्पा, आम्ही पण येणार, विनीत म्हणाला. हो हो, तुम्ही सगळेजण परीक्षा झाल्यावर या, महेश म्हणाला. जेवण झाल्यावर मुलं टीव्ही समोर बसली. महेश फाईल घेऊन बेडरूममध्ये शिरला. रेणूची कामं संपेपर्यंत विनीत, मयुरा दोघंही झोपले. रेणू बेडरूममध्ये आली. महेशकडे बघत म्हणाली, अहो ती फाईल ठेवून द्या बरं. जवळ येऊन तिने फाईल हिसकावून घेतली. अगं रेणू, महेशचा दुबळा प्रतिकार. महेश, तुम्ही खरंच जाणार मला एकटीला सोडून? त्याच्या कुशीत शिरत रेणू म्हणाले, नका न जाऊ. असं म्हणत तिने महेशच्या छातीवर डोकं ठेवलं. एक हात तिच्या पाठीवर ठेवून दुसऱ्या हाताने तिच्या गालावर थोपटत महेश म्हणाला, रेणू, अगं 8-10 महिन्याचा तर प्रश्न आहे. कंपनीने माझ्यावर इतका विश्वास दाखवला, त्यामुळे हे काम चांगल्या रीतीने पूर्ण करणं हे माझं कर्तव्य आहे. फॅक्टरी सुरळीतपणे सुरू झाल्यावर एखाद्या अनुभवी अधिकाऱ्यावर जबाबदारी सोपवून मी पुन्हा पुण्यातच येणार आहे.
तुझं माहेर गावातच आहे, सुट्टीच्या दिवशी तिकडे राहा. तुझी बहीण दीपाला काही दिवस इथे राहायला सांग. ते तुम्ही नका मला सांगू, तिने रागातच म्हटलं आणि महेशकडे पाठ करून झोपले. दुसऱ्या दिवशी सकाळी नीलांबरीचा शो बघण्यासाठी महेशला ऑफिसमधून लवकर येण्याचे रेणूने फरमावले. संध्याकाळी सर्वजण नीलांबरीचा कार्यक्रम बघायला गेले. महिना संपत आला. महेशची छत्तरपूरला जाण्याची सगळी व्यवस्था झाली. इतके दिवस महेशशिवाय राहायचे म्हणजे रेणूच्या काळजात खड्डाच पडला. विनियुक्त मयुरा आम्ही पण येणार म्हणून हटून बसली. दोघांची समजूत घालून तो कारमध्ये येऊन बसला. सगळ्यांचा निरोप घेऊन कार विमानतळाकडे धावू लागली. छत्तरपूरला शहरातील गर्दीपासून दूर असलेल्या सरकारी रेस्ट हाऊसमध्ये महेशची राहण्याची सोय केली होती. शेजारच्या बिल्डिंगमध्ये पानसे आणि सूर्यवंशी राहत होते. फॅक्टरी तिथून साधारण 5 किलोमीटर अंतरावर होती. 2 कार त्यांच्या दिमतीला उभ्या होत्या. परदेशातून मागविलेली अत्याधुनिक मशिनरी नुकतीच आणून ठेवली होती. 5 अधिकारी त्याच्या मदतीला देण्यात आले होते. नवीन गाव, नवीन माणसं, वेगळं वातावरण याच्याशी महेशने एका आठवड्यात जुळवून घेतलं. आता महेश झपाट्याने कामाला लागला. मशिनरी इन्स्टॉलेशनच्या कामाला सुरुवात केली. काम लवकर पूर्ण करण्याच्या ईर्ष्येने तो सकाळी लवकर जाऊन रात्री उशिरा परतत असे. पानसे आणि सूर्यवंशी त्याला मदत करीत. छत्तरपूरला येऊन जवळपास 4 महिने झाले. काम संपत आलं होतं. इथे आल्यावर एकदाही काही ना काही कारणामुळे तो पुण्याला जाऊ शकला नाही. फोनवरच त्याचं आणि रेणूचं संभाषण होत असे. कामाचं दडपण कमी झाल्यामुळे आज पानसे, सूर्यवंशी आणि महेश निवांतपणे चहा पीत बसले होते. पानसे, परवा पुण्याला जायचा विचार करतोय. एका आठवड्याने परत येईन. तोपर्यंत महेश बोलत असताना फोनची रिंग वाजली. मिस्टर महेश, चेअरमन साहेबांचा सेक्रेटरी बोलतोय. साहेब आणि 2 अधिकारी परवा आपला प्लॅन्ट बघण्यासाठी येत आहेत. त्यांच्यासाठी हॉटेल अजंतामध्ये सूट रिझर्व करा. ओके म्हणत महेशने फोन ठेवून दिला. पानसे, माझा पुण्याला जायचा काही योग दिसत नाही. चेअरमन साहेब येत आहेत. पानसे, आपण साहेबांना घ्यायला विमानतळावर जाऊ. सूर्यवंशी, तुम्ही इथली व्यवस्था बघा. स्टाफ, कामगार सगळ्यांना हजर राहायला सांगा. साहेबांचं स्वागत कसं करायचं याविषयी तिघही चर्चा करू लागले. तिसऱ्या दिवशी चेअरमन साहेब 2 अधिकाऱ्यांसह फॅक्टरीमध्ये आले. पुष्पगुच्छ देऊन सर्वांचं स्वागत करण्यात आलं. चहा पाण्यानंतर मशिनरी इन्स्टॉलेशनचं काम बघण्यासाठी सगळेजण ऑफिसच्या बाहेर आले. काम बघत असताना साहेब आणि 2 अधिकारी यांनी महेशला बरेच प्रश्न विचारले. त्यांच्या डायरीत त्यांनी काही नोंदी देखील केल्या. महेशच्या उत्तराने त्यांचे समाधान झाले. चेअरमन साहेब म्हणाले, मिस्टर महेश, यू हॅव डन ए गुड वर्क. थँक्यू सर. महेश अदबीनं म्हणाला. आपलं प्रोडक्शन कधीपासून सुरू होईल, एका अधिकाऱ्याने विचारलं. अजून साधारण 2 महिने लागतील, महेश म्हणाला. ओके, कामाची प्रगती आम्हाला कळवा, अधिकाऱ्याने सुचवलं. घड्याळाकडे बघत महेश म्हणाला, सर, तुमच्यासाठी स्टाफसोबत लंचची व्यवस्था केली आहे. हो हो, जरूर. सगळ्यांशी माझी ओळख होईल. चेअरमन साहेबांची उत्स्फूर्त प्रतिक्रिया. लंचसाठी सगळेजण हॉटेल अजंतामध्ये आले.
सूर्यवंशी यांनी प्रत्येक स्टाफचं नाव आणि पद सांगून चेअरमन साहेबांशी ओळख करून दिली. औपचारिक बोलणी झाल्यानंतर स्वादिष्ट जेवणाचा आस्वाद घेऊन चेअरमन साहेबांची कार विमानतळाकडे निघाली. महेश, पानसे आणि सूर्यवंशी यांनी सुटकेचा निश्वास टाकला. तिघेही जण रस्ता ओलांडून कार पार्किंगकडे जाऊ लागले. इतक्यात समोरून येणाऱ्या स्कूटरने महेशला धडक दिली. तो खाली पडला. स्कूटर स्वार युवती गाडी स्टँडला लावून धावतच महेश जवळ आली. सर मुझे माफ़ कीजिए, मैं स्कूटर कंट्रोल नहीं कर सकी. जीन्स आणि ढगल टी शर्ट पहनलेली, डोळ्यावर मोठा गॉगल असलेली ती तरुणी महेशला हात जोडत म्हणाली. सूर्यवंशी आणि त्या तरुणीने महेशला सावरून उभे केले. पानसे कार घेऊन आले. महेशला कारमध्ये बसवले. सर आपका पता दीजिए, मैं डॉक्टर को लेकर आऊँगी. पत्ता घेऊन ती तरुणी निघून गेली. महेश फ्लॅटवर पोहोचला. ती तरुणी डॉक्टरांना घेऊन पाठोपाठ आलीच. महेशला तपासून डॉक्टर म्हणाले, थोडंसं खरचटलंय आणि मुकामार आहे. ही औषधं घ्या, 4-5 दिवस आराम करा. प्रिस्क्रिप्शन त्यांनी पानसेच्या हातात दिलं. सर मैं कल सुबह फिर आऊँगी. डॉक्टर आणि ती तरुणी निघून गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता फुलांचा गुच्छ घेऊन ती तरुणी आली. गुड मॉर्निंग सर. फुलांचा गुच्छ तिने महेशच्या हातात दिला. फुलांचा वास घेत महेश पुरुष सुलभ नजरेने तिच्याकडे बघू लागला. खांद्यापर्यंत रोळणारे मोकळे सोडलेले केस, मोहकरित्या हलणारे मोठ्या गोल आकाराचे इयरिंग्ज, काळजात कळ निर्माण करेल असा गालावरचा तीळ, आकाशाचं गहिरेपण सामावून घेतील असे निळसर रंगाचे डोळे, जांभळ्या रंगाच्या साडीत खुलून दिसणारी गौरकांती. तिच्याकडे बघत असताना त्याच्या मनात विचार आला, हिच्या हातून आपला अपघात घडावा अशी कितीतरी तरुणांची इच्छा असावी. मनातले विचार दूर सारून त्याने विचारले, आपका नाम? राधा. तुम्हें आज तक किशन नहीं मिला? उसी के तलाश में हो सर. आपका हिंदी बोलने का ढंग यहाँ का नहीं लगता. खरं आहे, मी पुण्यात राहणारी मराठी मुलगी आहे. माझी मैत्रीण नीलांबरीचा पुढच्या आठवड्यात इथे कार्यक्रम आहे. इथल्या स्थानिक मुलींचा त्यात सहभाग आहे. त्यांची प्रॅक्टिस करवून घेण्यासाठी आम्ही आलो आहोत. हॉटेल अजंतामध्ये आम्ही उतरलो आहोत. या कार्यक्रमासाठी तुमचं सीट रिझर्व करून ठेवते. तुम्ही जरूर या. पहिल्याच भेटीत राधाने महेशवर मोहिनी घातली. महेश बरा होऊन ऑफिसला जाऊ लागला. गेले 4 दिवस राधा रोज त्याला भेटायला येत असे. तासभर थांबून ती निघून जाई. तिचा लोभस मुखचंद्रमा आणि परफ्यूमचा गंध महेशच्या मनात दिवसभर रेंगाळत राही. आत्ताही तो ऑफिसमध्ये बसून राधाच्या सहवासात घालवलेल्या क्षणांची मनात उजळणी करत होता. 20-22च्या तरुणाप्रमाणे तो राधाकडे आकर्षित झाला होता. परंतु इतकं अविवेकी वागणं त्याच्यासारख्या जबाबदार व्यक्तीला शोभत नाही याची त्याला जाणीव होती. तरीही वेडं मन विवेकाच्या बंधनांना न जुमानता पुन्हा पुन्हा राधेकडे धाव घेत होतं. फोनची बेल वाजली. महेश, राधा बोलते. आमची उद्याच्या कार्यक्रमाची तयारी चालली. तुम्ही जरूर या. नाही आलात तर मी तुमच्याशी बोलणारच नाही. नक्की येईन. महेशचं प्रत्युत्तर.
दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 6 वाजता महेश छत्तरपूरमधल्या अद्ययावत अप्सरा थिएटरमध्ये शिरला. कर्णमधुर घंटिका नाद होताच दिवे विझले. रंगमंचावरचा पडदा वर सरकत गेला. स्टेजवर निळसर रंगाचा मंद प्रकाशात नटराजाचे चित्र अस्पष्ट दिसत होते. छताकडून प्रकाशाचा झोत एका तरुणीवर पडला. माईक हातात घेऊन ती प्रेक्षकांशी संवाद साधू लागली. मेरे नृत्य शौकीन दोस्तों, हमारे इस प्रोग्राम में आपका हार्दिक स्वागत है. थोडंसं झुकून तिने प्रेक्षकांना अभिवादन केलं. नेहमीच्या ढंगदार भाषेत बोलायला सुरुवात केली. कार्यक्रमाची थोडक्यात माहिती सांगितली. मेरे प्यारे दोस्तों, आज हम आपके सामने एक नई नर्तिका को पेश कर रहे हैं. उसका नाम है राधा. वाद्यांचा झणझणाट होऊन स्टेजवरचे दिवे प्रकाशमान होऊ लागले. पावलागणिक वाद्यांचा एक एक सूर छेडीत राधा रंगमंचावर प्रवेशली. दोन्ही हात जोडून नृत्याच्या एका मुद्रेत ती उभी राहिली. महेश तिच्या रूपाकडे डोळे विस्फारून बघतच राहिला. कपाळावर मोती जळवलेली बिंदी, कानाच्या वरच्या टोकापासून खाली मोत्यांच्या साखळीत गुंफलेली कर्णभूषणे, नाकात मोरणी, गळ्यात 3 पदरी मोत्यांचा हार, मनगटात कंगणे, कमरेला शोभेलशी मेखला. सगळ्यात मादक भासणारा दागिना म्हणजे नाभीत रुतलेला चमचमणारा चंदेरी खडा. श्वेतवर्णी पोशाख. राधेच्या पायातली पैंजणे नाचू लागली. गणेशाची स्तुती करणारं गीत राधा नृत्यरूपात सादर करीत होती. मुद्राभिनय, अंगसंचालन यावरून नृत्यकौशल्य दिसत होतं. ते गीत संपताच फक्त संगीतावर आधारलेलं तिचं नृत्य सुरू झालं. हळूहळू वाद्यसुरांची लय वेग वाढत चालला. तसतशी तिची पावलेही वेगात नाचू लागली. सुरांची लय टिपेला पोचली तेव्हा तर तबल्याचा निघणारा बोल आणि पदन्यास इतके एकजीव झाले की कोण कोणाला साथ करते असा प्रश्न पडावा. सगळे प्रेक्षक जादू केल्यागत मंत्रमुग्ध झाले. सुरांची गती हळूहळू धीमी होत गेली. तशी जोशात नाचणाऱ्या पावलांची गती मंदावली. वाद्य आणि पावलं एकाच वेळी थांबले. राधेनं लवून अभिवादन केलं. टाळ्यांच्या कडकडाटाने प्रेक्षकांची दाद मिळाली. स्टेजवरच्या मंद प्रकाशात राधा दिसेनाशी झाली. सूत्रधारिकेवर प्रकाशाचा झोत पडला. दोस्तों, यह तालियों का शोर हमारा हौसला बढ़ाता है. अब बारी है एक शानदार ग्रुप डांस की. कलाकार है. महेशला पुढच्या कार्यक्रमात रसच वाटेना. तो हॉलच्या बाहेर आला. त्याला वाटले राधाला भेटून तिचं अभिनंदन करायला हवं. तो तिच्या मेकअप रूमकडे निघाला. टक टक दरवाजा ठोठावला. कम इन. दरवाजा ढकलून तो आत शिरला. आराम खुर्चीत बसून राधा कपाळावरचा घाम पुसत होती. ओह, वेलकम महेश. अभिनंदन राधा. तिचा ओलसर घामेजलेला हात आपल्या दोन्ही हातात घेत महेश म्हणाला, तुझं नृत्य कौशल्य बघून तू नक्कीच नीलंबरीसारखी मोठी नर्तिका होशील. थँक्यू. थँक्यू, पण माझी तशी महत्त्वाकांक्षा नाही. हसतच राधा म्हणाली, माझं नृत्य खास तुमच्यासाठी होतं. माझ्यासाठी? आश्चर्याने महेशच्या भुवया उंचावल्या. होय, तुम्हाला प्रसन्न करून घेण्यासाठी. काय? अगं राधा, मी कोणी देवबीव आहे का? हो, माझ्यासाठी तरी. भावविभोर नजरेने त्याच्याकडे बघत राधा म्हणाली,
महेशला पण तिची चेष्टा करायची लहर आली. गंभीरपणाचा आव आणत तो म्हणाला, हे सौंदर्य लतिके राधा, तुझ्या नयन मनोहर नृत्याने मी प्रसन्न झालोय. सांग तुझं काय हवंय. राधा खुर्चीतून उठली. दोन्ही हात जोडून एक गुडघा जमिनीवर टेकवून महेशच्या पुढे बसली. हे प्रभू, आपल्या या भक्तिनीला काही दिवसापुरता आपला सहवास हवा. या उत्तराने महेश हरकून गेला. जिच्या सहवासाची स्वप्ने तो स्वतः बघत होता, तो स्वप्नपूर्तीचा क्षण अनपेक्षितपणे समोर येऊन उभा राहिला. मनातली खळबळ लपवीत तो म्हणाला, हे कसं शक्य आहे. माझं फॅक्टरीचं काम. हे प्रभू, आपण मला वचन दिलंय. वचनपूर्ती हे आपलं कर्तव्य आहे. इतक्यात दार ढकलून नीलांबरी आत आले. दोघंही सावरून उभे राहिले. नीलू, मीट माय फ्रेंड महेश. हॅलो. थोडंसं औपचारिक बोलून महेशने दोघींचा निरोप घेतला. काहीशी हुरहुर, अस्वस्थता अशा संमिश्र भावना त्याच्या मनात उमटत राहिल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी 10:30 वाजता महेश ऑफिसमध्ये कामासंबंधी सूर्यवंशीसोबत चर्चा करत होता. फोनच्या बेलने चर्चेत व्यत्यय आला. गुड मॉर्निंग, राधा बोलते. महेश, इथून खजुराहो जवळ आहे. उद्या आपण दोघे जाऊया. तू मला सकाळी घ्यायला ये. आणि महत्त्वाचं म्हणजे परवा माझ्याकडून तुला भोजनाचं आमंत्रण. ओके, सकाळी 6 वाजता येतो. हॅव अ नाईस डे म्हणत राधाने फोन ठेवला. ऑफिसची जबाबदारी सहकाऱ्यांवर सोपवून दुसऱ्या दिवशी सकाळी महेश कार घेऊन हॉटेल अजंतासमोर येऊन उभा राहिला. राधा हातातली बॅग सावरत येताना दिसली. पांढऱ्या रंगावर लाल रंगाची डिझाईन असलेला घोळदार कमीज आणि चुडीदार पहिनलेली राधा त्याच्या शेजारी येऊन बसली. महेशची कार शहराबाहेरच्या रस्त्यावर वेगाने धावू लागली. सकाळची ताजी हवा अंगाखांद्यावर खेळू लागली. रात्रीची स्वप्नसखी राधा महेशच्या खांद्यावर डोकं ठेवून विसावली होती. तिच्या परफ्यूमचा गंध त्याला मोहवू लागला. राधेसारख्या तरुणीनं आपल्या सहवासाची आस बाळगावी हा सूक्ष्म पुरुषी अहंकार त्याच्या मनाला सुखवू लागला. बाहेरचं निसर्ग सौंदर्य आणि राधेसारख्या रूपवतीची संगत जणू स्वप्नवत वाटावं असं दृश्य होतं. सुरुवात तर छान झाली. वाऱ्यानं उडणारे केस सावरीत राधा म्हणाली, राधा, या आपल्या सहवासाच्या दिवसांना काय नाव देशील? महेशने विचारला. महेशकडे सस्मित नजरेने बघत राधा म्हणाली, तुला माझ्या मनात काय आहे ते ऐकायचं वाटतं. ऐक तर मग. एकमेकांना समजून घेण्याची उत्सुकता, दोन तरुण जीवांमधील आकर्षण, किंवा अगदी स्पष्ट सांगायचं तर प्रेम. माझ्या दृष्टीने प्रेमाच्या 3 अवस्था आहेत: उत्पत्ती, स्थिती आणि लय. प्रियतम आणि प्रियतमेच्या नजरभेटीनं हृदयाच्या तारा छेडीत जात अनुरागाचं बीज मनात रुजतं. प्रीतीची भावना जन्म घेते, म्हणजे उत्पत्ती. सहवासाने, सहजीवनाच्या आकांक्षेने प्रीतभावना जोपासली जाते. दिवसेंदिवस प्रीत फुलते, मोहरते. हा प्रेम सौख्याचा बहारीचा काळ म्हणजे स्थिती. कालांतराने सुरुवातीचं नाविन्य ओसरतं. स्वभावाचे सूक्ष्म कंगोरे जाणवू लागतात. भाळण्याचा काळ संपून एकमेकांना सांभाळण्याचा काळ सुरू होतो. या दिवसात जर संशय, अहंकार
या विषारी बीजांनी मनात प्रवेश केला तर लयच्या दिशेने प्रीतीचा प्रवास सुरू होतो. इतके गंभीर आणि अभ्यासपूर्ण विचार हिला सुचतात तरी कसे? महेश मनात म्हणाला. उघडपणे त्याने विचारले, राधा, तुझं आणि माझं नातं काय ग? जे नातं राधेचं आणि श्यामचं तेच नातं, मैत्रीचं, स्नेहाचं, प्रेमाचं आणि भक्तीचं. तुझ्या माझ्या नात्यात स्नेह आणि मैत्रीतली आपुलकी आहे, प्रेमातली उत्कटता आहे, भक्तीतला समर्पण भाव आहे. राधेच्या भावना ऐकून महेश भारावून गेला. रस्त्याच्या कडेला त्याने कार थांबवली. राधाच्या खांद्यावर हात ठेवून तिच्या निळाशार गहिऱ्या डोळ्यात बघत तो म्हणाला, राधा, तुला माहीत आहे ना, मी विवाहित आहे. हृदयाची भाषा अशी व्यवहारातली नाती जाणत नाही. खरं सांगू, विवाहित पुरुषांनी दुसऱ्या स्त्रीच्या प्रेमाची अभिलाषा धरू नये. हे समाजाचं बंधन आहे, मनाचं नव्हे. मनानं तर प्रत्येक व्यक्ती स्वैरच आहे. मला तर असं वाटतं, तुम्हा पुरुषांच्या मनात नेहमीच एक राधा लपलेली असते. ती राधा तुम्ही कधी मैत्रिणीच्या रूपात पाहता, तर कधी पत्नीच्या रूपात, तर कधी पडद्यावरील माधुरी किंवा जुहीच्या रूपात. तुम्हाला राधा हवी असते तुमच्या विचारांना दुजोरा देणारी सखी म्हणून, अहंकार फुलविणारी प्रिया म्हणून, तुमच्या आगमनाचे डोळ्यात प्राण आणून वाट बघणारी अभिसारिका म्हणून. तिच्या बोलण्याचा ओघ मध्येच अडवीत महेश म्हणाला, राधा, आपल्या या नात्याची परिणिती कशात होईल? महेश, हे नातं मोठं गूढ असतं. याची परिणती शेवट असा नसतोच. हे नातं फुलासारखं हळूवारपणे उमलत जातं. प्रेमोत्सवाचा सोहळा रंगत राहतो. सुखाच्या उसळत्या लाटांमध्ये दोघंही चिंब भिजून जातात. कधीतरी प्रेमसागराला दोघांच्याही नकळत ओहोटी लागते. भावनेच्या भरात एखाद्या क्षणी स्वतःला या नात्यातून सोडून दोघंही अलगद दूर होतात. परंतु ह्या नाजूक कोमल नात्यातला गंध हृदयाच्या मखमली पेटीत मौल्यवान अत्तराच्या कुपीसारखा जपला जातो. कधीतरी एखाद्या रम्य पहाटे किंवा सांज समयी आठवणीची पाखरं भिरभिरू लागतात. मनाच्या पडद्यावर राधेची स्मृतिचित्रे उमटू लागतात. असं हे नातं संपल्यासारखं वाटतं, पण स्मृतिरूपानं चिरंतन राहतं. राधा, एवढं सगळं प्रेमशास्त्र कुठून शिकलीस? ते आमचं गुपित आहे, घड्याळाकडे बघत ती म्हणाले. महेश, खजुराहोला पोहोचायला अजून अर्धा तास तरी लागेल. प्रेमविषयक बडबड करून माझा आता घसा दुखायला लागलाय. पाण्याची बाटली तिने तोंडाला लावली. महेश, मी मागच्या सीटवर जाऊन झोपते. या पोरीच्या मनात तरी काय आहे समजत नाही. स्वतःशीच पुटपुटत महेशने गाडी स्टार्ट केली. अर्ध्या पाऊण तासात त्याने खजुराहो शहरात प्रवेश केला. हॉटेल बुंदेलाच्या आवारात कार पार्क केली. काउंटरवरून चावी घेऊन ते रूमच्या दिशेने निघाले. दोघेही फ्रेश होऊन हॉटेलच्या डायनिंग हॉलमध्ये आले. जेवण आटोपून लेणी बघण्यासाठी बाहेर पडले. राधा, मी गुगलमध्ये वाचलंय, इथे पूर्व, पश्चिम, दक्षिण असे मंदिरांचे समूह आहेत. शिव, विष्णू, गणेश आणि सूर्यदेव यांची मंदिरे आहेत. कंदरिया महादेव हे सर्वात मोठे आणि आकर्षक मंदिर आहे. ते आपण प्रथम बघूया. पायऱ्या चढून दोघंही मंदिरात आले. मंदिरामध्ये गुंतागुंतीच्या कोरीव मूर्तींचे विपुल प्रदर्शन दिसत होते. बाहेरच्या भिंतींवर कामुक लैंगिक क्रिया दर्शविणाऱ्या सुबक मूर्ती दिसत होत्या.
अप्सरा, देवलोकांच्या नर्तिका यांच्याही सुबक मूर्ती लक्ष वेधून घेत होत्या. मंदिराच्या गाभाऱ्यात महादेवाची पिंड होती. पर्यटक भक्तिभावाने पूजा करत होते. हे बघून कामभावना आणि भक्तीची भावना यांचा एकमेकाशी काय संबंध असावा या संभ्रमात महेश पडला. तो राधाला म्हणाला, राधा, आपल्या समाजात ज्या विषयावर उघडपणे बोलणं देखील शिष्टसंमत समजलं जात नाही, त्या काम विषयाचा इतका उत्तानपणे शिल्परूपाने होणारा आविष्कार बघून तुला काय वाटतंय? महेश, माणसाच्या मनात ज्ञान आणि वासना, सत असत, नीती आणि तिच्या कालानुरूप कल्पना यांचा सतत अदृश्य असा संघर्ष चालू असतो. मंदिराच्या बाहेरील कामशिल्पे म्हणजे आपल्या मनातील मोह आणि वासनांचं रूप. मंदिराच्या आत ईश्वराचं अस्तित्व म्हणजे आपल्या मनाच्या गाभाऱ्यात तेवणारी भक्तीची मंगलमय ज्योत, जी आपल्याला आयुष्यात योग्य मार्गाने जाण्याची प्रेरणा देते. आपल्या हिंदू धर्मात धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे 4 पुरुषार्थ सांगितलेले आहेत. बाहेरची शिल्पाकृती म्हणजे अर्थ आणि काम यांची वर्णनं आहेत, तर गाभाऱ्यातली शिवपिंड म्हणजे धर्म आणि मोक्षाकडे जाण्याचा मार्ग असावा असं मला वाटतं. मंदिर बघून दोघंही बाहेर आले. जवळच असलेल्या मातंगेश्वर मंदिराच्या दिशेने चालत निघाले. हवामानात बदल झाला होता. गार वारा सुटला होता. आकाशात ढग भरून आले. एका जोरदार सरीने सगळ्या टुरिस्टची तारांबळ उडवली. आडोशापर्यंत जाईपर्यंत दोघेही भिजले. राधेच्या ओल्या अंगाला गार वारा सहन होईना. ती महेशच्या बाहूपाशात खूप शोधू लागली. कपाळावरचे ओले केस बाजूला सारत महेश म्हणाला, राधा, किती ग छान दिसतेस. हनुवटीखाली बोट ठेवून त्याने राधेचा मुखचंद्रमा वर उचलला. राधा, माझ्या हृदयाचा ठाव घेणारे हे निळे गहिरे डोळे, गोऱ्या मुखड्याला दुष्ट लागू नये म्हणून हा तीळ, हे ओठ म्हणजे, तर्जनी हलकेच ओठावरून फिरवत तो म्हणाला, जणू गाभळलेली चिंच. खरंच? मग चाखूनच बघ ना. डोळे मिटून राधेने ओठाचा चंबू केला. एकही क्षण न दवडता महेशने स्वतःच्या ओठात गाभळलेली चिंच पकडली. थोड्या वेळाने सुखावून लज्जित होत राधा महेशपासून विलग झाली. नीट सावरून उभी राहिली. पावसामुळे बाकीचं मंदिरं बघण्याचा बेत रद्द करत दोघेही हॉटेलच्या रूमवर परतले. राधाने कपडे बदलून अंगावर शाल लपेटून घेतली. कॉफीचे घुटके घेत पाऊस थांबण्याची वाट बघत राहिले. तासाभराने पावसाचा जोर कमी झाला. महेश आता निघायला हवं. नीलांबरी वाट बघत असेल. ओके, निघूया. परतीच्या प्रवासात फारसं बोलणं झालं नाही. रात्री 9च्या सुमारास महेशने राधाला हॉटेल अजंताला सोडलं. उद्याच्या भोजनाच्या निमंत्रणाची आठवण राधाने करून दिली. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 7 वाजता ग्रे कलरचा सूट पहिरलेला महेश हॉटेलच्या प्रवेशद्वारात उभ्या असलेल्या राधेजवळ येऊन उभा राहिला. वेलकम महेश. तिच्या देखण्या रूपाकडे बघत महेश म्हणाला, हो, ब्युटिफुल. गर्द लाल रंगाची रेशमी साडी, स्लीवलेस ब्लाऊज, नव्या स्टाईलची हेअरस्टाईल, अंगावर मोजके पण खुलून दिसणारे दागिने. राधा महेशला घेऊन रिझर्व केलेल्या टेबलापाशी घेऊन आली. खुर्चीत बसत राधाने विचारले, महेश, ड्रिंक्स घेणार? राधा, मला तुझ्या निळ्या डोळ्यांचीच नशा चढली. पुरे झालं माझं कौतुक. नाक मुरडत राधा म्हणाले,
बियर? चालेल. राधाने स्वतःसाठी थम्सअप आणि महेशसाठी बियर मागवली. एकमेकांच्या मनात चाललेल्या विचारांचा अंदाज घेत दोघंही ग्लासातलं पेय संपवू लागले. राधाने महेशच्या पसंतीच्या जेवणाची ऑर्डर दिली. राधा, तू पुण्यात कुठे राहतेस? आपली संगत सोबत फक्त इथेच. पुण्याला मी तुला भेटणारच नाही. का? राधा हसून त्याला म्हणाले, माझ्या अपेक्षा इतका तुझा सहवास मला मिळाला. राधा राधा, महेशच्या आवाजात बदल झाला. उष्टावल्या हाताने तिचं मनगट पकडून व्याकुळ स्वरात तो म्हणाला, राधा राधा, तू मला हवी आहेस. राधाने हळुवारपणे महेशच्या हातातून मनगट सोडवून घेतलं. महेश, प्लीज कंट्रोल युअर सेल्फ. महेश, तुम्हा पुरुषांची वृत्ती भ्रमरासारखी असते. रंगबिरंगी फुलांच्या मोहात पडणारा भ्रमर आणि स्त्रीच्या आकर्षणात गुंतणारा पुरुष दोघंही एकाच जातीचे. सगळ्या सामाजिक संकेतांना झुगारून देणारी माझ्यासारखी आधुनिक स्त्री भेटली तर तुमची भ्रमरवृत्ती जागी होते, फुलते, उधळते, मोकळी सुटते. आपल्या बाबतीत असंच झालंय, खरं ना? राधेचं बोलणं ऐकत असताना महेशच्या मनात विचार येत होते, कोणती राधा खरी? आत्ताची की काल माझ्या मिठीत आलेली? महेशकडे बघत राधाने विचारलं, माझ्या प्रश्नाचं तू उत्तर दिलं नाहीस. राधा, सगळ्या पुरुषांना एकाच मापात का बरं तोलतेस? 90% पुरुष असेच असावेत आणि तू सुद्धा त्याला अपवाद नाहीस. राधाने महेशला डिवचले. राधा, माझी पत्नी रेणू मला तुझ्यापेक्षाही जास्त प्रिय आहे. खरंच? अविश्वासाने आणि खोडकर नजरेने बघत राधा म्हणाली, हेच वाक्य माझ्या डोळ्यात बघून म्हण बरं. महेशची नजर खाली झुकली. मी तुला यापुढे कधीही भेटणार नाही, व्यथित होऊन तो म्हणाला. गुड नाईट म्हणत तो हॉटेलच्या बाहेर जाण्यासाठी निघाला. महेश, सावकाश जा, काळजीच्या स्वरात राधा म्हणाले. डायनिंग हॉलमधून ती रूमकडे निघाली. महेशचा व्यथित चेहरा बघून मात्र ती मनातल्या मनातच हसत होते. अस्वस्थ मनस्थितीत महेश फ्लॅटवर परतला. नाईट ड्रेस घालून बेडरूममध्ये शिरला. रेणू आणि राधा दोघांच्या विचाराने त्रस्त झाला. दोघींबद्दल मनात अपार प्रेम. घड्याळाच्या लंबकासारखं त्याचं मन हेलकावे खात राहिलं. रात्री उशिरा कधीतरी डोळा लागला. ठण्ण पहाटेच्या निशब्द धीरगंभीर वातावरणात देवालयातील घंटेच्या आवाजाने महेशला जाग आली. थंडगार वाऱ्याच्या झुळकेने तो शहारला. पायाशी असलेली चादर पांघरून तो खिडकी बंद करण्यासाठी उठला. खिडकीपाशी येऊन उभा राहिला. त्याची नजर दूरवर असलेल्या देवळाकडे गेली. विस्तीर्ण अशा मैदानाच्या टोकाला लहानशा टेकडीवर महादेवाचं एक मंदिर होतं. लांबून ते मंदिर लहानसं भासत होतं. झुंजूमंजू झालेली पहाट, झाडांवरील चिमण्यांची चिवचिव, भास्कराच्या चाहुलीने लालसर होत जाणारी पूर्व दिशा, असं प्रसन्न मनोहारी दृश्य बघून तो खिडकी बंद करायचं विसरला. देवळाच्या पायऱ्या उतरून एक स्त्री लगबगीने खाली येत असल्याचं त्याला दिसलं. लांबून ती त्याला एखाद्या बावधीसारखी दिसली. पायवाटेने ती चालत येऊ लागली. पांढऱ्या साडीवर निळ्या रंगाची शाल पांघरून, डोक्यावर पदर घेऊन,
हातातलं पूजेचं तबक सांभाळत झपझप पावलं टाकत ती नजरेआड झाली. महेशला वाटलं ती राधाच असावी. राधेची उंची, राधेचा बांधा असाच आहे. त्याच्या डोळ्यासमोर राधेची निरनिराळी रूपे उभी राहिली. पावसात भिजलेली राधा, रंगमंचावरील देखणी राधा, काल रात्री वाद घालणारी राधा. राधा राधा राधा. राधेला भेटण्याची अनिवार्य उर्मी त्याच्या मनात उसळली. तिला भेटायलाच हवं. तिचा चंद्रासारखा गोल चेहरा, निळेशार गहिरे डोळे पाहायलाच हवे. तिचे मऊ गोरे गुलाबी तळवे हातात घ्यायलाच हवे. उद्या तर ती जाणार. पुन्हा कधी भेट होईल याची खात्री नाही. भरभर आवरून तो हॉटेल अजंताकडे निघाला. राधाच्या रूमसमोर येऊन त्याने बेलवर बटन ठेवले, बेलवर बोट ठेवले, पण दार बंदच राहिले. दरवाजा ढकलताच उघडला गेला. राधा राधा म्हणत तो आत शिरला. आत कोणीच नव्हतं. रूममध्ये राधाचे निरनिराळ्या वस्त्रातले रूपातले फोटो भिंतीवर लावले होते. ते बघून तर तिच्या भेटीची तीव्रता अधिकच वाढली. टेबलावरचा फोटोचा अल्बम उचलून तो चाळू लागला. तिथे एक टेबलावर फोटोचा अल्बम ठेवलेला होता. तो उचलून तो चाळू लागला. ते बघत असताना त्याच्या डोळ्यात आश्चर्याचे भाव उमटले. त्यात रेणू आणि मयुराचे फोटो होते. इतक्यात दरवाजा ढकलून पूजेचं तबक सांभाळत राधा आत शिरली. हां, ती तूच होती तर. कोण? मी तुला देवळातून बाहेर पडताना बघितलं आणि धावत आलो. बरं मला सांग, हे फोटो तुझ्याकडे कसे? इतके कसे हो तुम्ही हे? जरा नीट बघा ना माझ्याकडे. मीच तुमची रेणू आणि राधा. डोळ्यातले लेन्सेस आणि गालावरचा खोटा तीळ काढून तिने महेशच्या हातात ठेवला. महेशचा स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसेना. अगं रेणू, इतका फरक कसा? मी सगळा खुलासा करते. आपण नीलांबरीचा शो बघितल्यानंतर मी तिची भेट घेतली. मी नृत्याचं शास्त्रोक्त शिक्षण तिच्याकडे घेतलं आहे. आपल्या मामंजींना आवडणार नाही म्हणून मी ही गोष्ट सर्वांपासून लपवून ठेवली. नीलांबरीने माझा गोल मटोल अवतार बघितला. मला नृत्याची प्रॅक्टिस करायचा सल्ला दिला. मुलं शाळेत गेल्यावर यूट्यूब बघून मी रोज सराव करू लागले. नीलांबरीचा छत्तरपूरला कार्यक्रम ठरल्यानंतर आम्ही दोघींनी असा गोड कट रचला. पानसे आणि सूर्यवंशी यांनाही आमच्या कटात सामील केले. स्कूटरच्या धक्क्याने या नाटकाला सुरुवात झाली. नृत्याच्या सरावाने वजन घटत गेले. ब्युटी पार्लरच्या सहाय्याने संपूर्ण व्यक्तिमत्व बदललं. उंची आणि मनोवेधक वस्त्रांची खरेदी केली. व्यक्तिमत्व विकासाचा एक कोर्सही केला. तुमच्या सहवासातील संभाषण कसं असावं याची तयारी केली. तुमच्याशी मैत्रिणीसारखं वागायचं ठरवलं. नीलांबरीने शिकविल्याप्रमाणे नृत्य, अभिनय, संभाषण याचाही सराव केला. महेश तिच्याकडे बघतच राहिला आणि म्हणाला, म्हणजे त्या प्रेमाच्या अवस्था, भ्रमवृत्तीचे पुरुष. असं काहीतरी नेहमीपेक्षा वेगळे विचार मांडणाऱ्या स्त्रिया पुरुषांना आवडतात असं या नाटकाचे डायलॉग रायटर नीलांबरीचं मत आहे. खळखळून हसत रेणू म्हणाली. इतक्यात दार उघडून नीलांबरी, मयुरा, विनीत, दीपा, पानसे, सूर्यवंशी सगळेजण आत आले. पप्पा पप्पा करत मुलं महेशला बिलगली. पप्पा, दीपा मावशीबरोबर आम्ही कालच आलो. काय जिजाजी, आमच्या दीदीला चांगलं नाचता येतं का? दीपाने खोडसाळपणे विचारले. हो, नाचता येतं आणि नाचवता देखील येतं बरं का, महेशचं उत्तर. सगळ्यांनी हसून या उत्तराला दाद दिली.
नमस्कार मित्रांनो, कथा ऐकून झाली आहे आपली. कृपया प्रतिसाद द्या आणि आपल्या कॉमेंट्स, आपल्या सूचना, आपला अभिप्राय जरूर कळवा. धन्यवाद.